मित्रांनो, माझं नाव अर्णव आहे. मी महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये राहणारा एक साधा मुलगा. ही घटना माझ्यासोबत अगदी अलीकडेच मागच्या महिन्यात घडली. प्रसंग होता माझ्या जिवलग मित्राच्या वाढदिवसाचा. माझ्या मित्राचं नाव आहे अंकित. तो नांदेडमध्येच माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकतो. आमचं नुकतंच एक्झामचं टेन्शन संपलं होतं. पेपर झाल्यावर मला खूप दिवसांनी माझ्या गावी जायचं ठरलं होतं. घरच्यांना भेटायचं होतं, थोडं रिलॅक्स व्हायचं होतं. पण त्याचवेळी अंकित म्हणाला, अरे उद्या माझा बर्थडे आहे. तुला जायचं असेल तर परवा जा. पण वाढदिवशी माझ्यासोबत असलंच पाहिजेस. माझ्या घरी ये, फॅमिलीला भेट आणि मग पुढे गावी निघून जा. त्याच्या बोलण्यात इतकी आपुलकी होती की मी त्याला नकार देऊ शकलो नाही. म्हणूनच ठरवलं की आधी मित्राचा वाढदिवस साजरा करू आणि मगच गावी जाऊ. संध्याकाळचे साधारण 4 वाजले होते. मी हॉस्टेलवरून माझी बॅग पॅक केली, अंकितच्या स्कूटीवर बसलो आणि आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. घरासमोर पोहोचताच अंकितने बेल वाजवली. काही क्षणातच दरवाजा उघडला आणि तिथून जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं ते पाहून माझे अक्षरशः होश उडाले. दरवाजा उघडणारी एक बाई होती. पण ती फक्त एक बाई नव्हती मित्रांनो, खरंच सांगतो, ती म्हणजे जणू एखादी स्वर्गातून अवतरलेली अप्सरा होती. तिचं ते तेजस्वी रूप, तिचे बोलके डोळे, तिच्या चेहऱ्यावरचं ते अद्भुत आकर्षण, हे सगळं पाहून माझं मन थरारून गेलं. ती समोर उभी होती आणि मी तर क्षणभरात हरवून गेलो. माझं मन एवढं वेडं झालं होतं की अवघ्या 10 सेकंदांत तिच्या सौंदर्याने माझ्या भावना जागृत केल्या. तिचं ते भव्य व्यक्तिमत्व माझ्या मनात वादळ निर्माण करून गेलं. अंकित लगेच माझ्याकडे बघून म्हणाला, अर्णव, ही माझी आई आहे. आणि त्याने हसत आपल्या आईला ओळख करून दिली. आई, हा माझा जवळचा मित्र अर्णव. कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकतो. त्यावर त्याची आई हळूवार स्मित करत म्हणाली, हो बेटा, मला माहीत आहे. तू आधीच सांगितलं होतंस. ये अर्णव, आत ये. तुम्ही दोघं थकलात असाल. मी लगेच थंड सरबत घेऊन येते. मित्रांनो, अंकितच्या आईचं नाव श्वेता आंटी आहे. नंतर मला कळलं की अंकितचे वडील आता नाहीत. गेल्या वर्षीच मोठ्या आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं होतं. त्या क्षणी मला थोडा दचकल्यासारखं झालं. पण आंटींच्या भरदार व्यक्तिमत्वाकडे बघितलं की कुणाच्याही मनावर परिणाम होईल, हे मात्र खरं आहे. तेवढ्यात श्वेता आंटी सरबत घेऊन आल्या. थंडगार ग्लास माझ्या हातात देतच त्या माझ्या शेजारी बसल्या आणि अगदी आपुलकीने माझ्याबद्दल विचारू लागल्या, अर्णव बेटा, कुठून आलास? घरी किती जण असतात? आई, बाबा काय करतात? मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होतो, पण माझं लक्ष मात्र सतत त्यांच्या चेहऱ्याकडे आणि बोलण्यातल्या माधुर्याकडेच खिळून होतं. इतक्या अप्रतिम सुंदर बाईशी मी पहिल्यांदाच इतक्या जवळून बोलत होतो. त्यामुळे मी हलकासा लाजलो होतो. हातातला ग्लास देखील व्यवस्थित धरला जात नव्हता. तोवर अंकित म्हणाला, आई, मी केक घेऊन येतो. केकवाल्याचा फोन आला आहे आणि बाकीचं सामानही बाजारातून आणतो. तुम्ही अर्णव सोबत गप्पा मारा. असं म्हणून तो पटकन बाहेर निघून गेला. आता घरात मी आणि आंटी दोघंच होतो. घरामध्ये एक शांत पण वेगळाच माहोल पसरला होता. गप्पा मारता मारता आंटी म्हणाल्या, अंकितची एक छोटी बहीण आहे, रिया. ती मुंबईला नोकरी करते. तिथेच राहते. शनिवारी रविवारी कधीतरी घरी येते. पण बाकीच्या दिवशी घर अगदी रिकामं वाटतं. अर्णव, तुझ्या अंकल गेल्यापासून आम्ही खूप एकटे पडलो आहोत. हे दोघं घरातून गेले की मला काहीच बरं वाटत नाही. घर जणू मला खायला उठतं असं वाटतं. त्यांचा आवाज थोडासा कापरा झाला होता. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात दडवलेलं दुःख मला स्पष्ट दिसत होतं. मी लगेच त्यांना धीर देत म्हणालो, आंटी, तुम्ही काळजी करू नका. अजून 2-3 वर्षांत अंकितचं लग्न होईल, घरात सून येईल, मग तुमचं मनही लागेल. घर पुन्हा पूर्ण झाल्यासारखं वाटेल. माझं बोलणं ऐकून श्वेता आंटी हलकं हसल्या, पण त्यांच्या डोळ्यांतली ओल मला दिसलीच. त्या थोडा वेळ शांत राहिल्या आणि मग अगदी हळू आवाजात म्हणाल्या, अर्णव, खरं सांगू? अंकितचं लग्न झालं, घरात सून आली तरी तुझ्या अंकलची कमतरता कशी भरून निघणार? माझं आयुष्य अजून खूप मोठं आहे, पण माझं वय आता 38 झालंय. कधी कधी असं वाटतं की पुढचं आयुष्य कसं जगायचं? त्यांचा आवाज ऐकून माझ्या अंगावर शहारा आला. आयुष्य कसं कटणार? आणि आंटी मला एकदम वेगळ्याच नजरेने पाहायला लागल्या. मी मग विषय बदलत म्हणालो, आंटी, मला आंघोळ करायची आहे. बाथरूम कुठे आहे ते सांगा. त्या म्हणाल्या, बेटा, माझ्या खोलीतल्या बाथरूमचा वापर कर. अंकितच्या बाथरूमला पाणी येत नाहीये. आणि आंटीनी माझ्यासाठी पाण्याची बादली भरून ठेवली. मी मग कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरलो.
आंघोळ करत असतानाच आंटी ओरडल्या, बेटा लवकर त्या दोरीमागे बोर्डवरचं लाल बटन दाबून दे. टाकी भरली. मला तिथं काहीच रेड बटन दिसलं नाही. मी म्हणालो, आंटी मला कळतच नाहीये कुठे आहे ते. त्या म्हणाल्या, लवकर दरवाजा उघड. शेजारच्या विजय अंकलच्या घरात टाकीचे पाणी शिंदोडे उडतायत. मी पटकन टॉवेल गुंडाळून दरवाजा उघडला आणि आंटीनी कोपऱ्यात लटकलेल्या त्यांच्या अस्तित्वाच्या कव्हरच्या खालून एक बटन दाबलं आणि मग मला पाहायला लागल्या. त्या म्हणाल्या, बेटा जिमला जातोस का? मी म्हणालो, हो आंटी आधी जात होतो. मग त्या हसत म्हणाल्या, हो दिसतच आहे तसं. आणि अचानक त्यांनी एक हात माझ्या भावनेवर ठेवला. मग म्हणाल्या, हो हाही असा वाटतोय जणू आता जिम मारायला तयार आहे. खरंच सांगतो, माझी तर बोबडीच वळली. आणि तेवढ्यात श्वेता आंटीनी माझा टॉवेल ओढून फेकला आणि बाथरूम पुन्हा लॉक करून टाकलं. मी म्हणालो, आंटी हे काय झालं अचानक तुम्हाला? त्या म्हणाल्या, अर्णव मला तुझी गरज आहे. तुला फोटोत बघितलं होतं कित्येकदा, तेव्हापासून मी तुझ्यासारख्या कोणाशी तरी सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा प्लॅन करत होते. 1 वर्षाहून जास्त झाले, सुंदर वेळ घेऊन बाहेर तोंड मारायला मला आवडत नाही, बदनामीची भीती वाटते. अर्णव बेटा, तू जर तयार झालास तर आपल्या दोघांची गरज पूर्ण होईल, तुला सुंदर वेळेचा अनुभव मिळेल आणि मला पण. हे ऐकताच माझी भावना दाटून आल्या. आंटी म्हणाल्या, माझी जान तुझी होय मिळाली, आणि त्या हसायला लागल्या. मी वेळ न घालवता श्वेताला पूर्ण मोकळे केले. आणि मी म्हणालो, श्वेता, घरी गेल्यावर मी पैसे देऊन हे सुंदर वेळ घेणारच होतो. पण तू जान, इथेच माझी लॉटरी लावलीस. असं म्हणत मग मी त्यांना उभं करून, तिच्या व्यक्तिमत्वाशी सुंदर वेळ घालवू लागलो. हे पाहून आंटी म्हणाल्या, खिलाडी आहेस रे अर्णव, किती जणांना असा सुंदर वेळ दिलास? मी म्हणालो, या गोष्टी सोड माझी जान, आज तुला पण सुंदर वेळेचा अनुभव देतो. असं म्हणत मी श्वेताला भिंतीला टेकवून, माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली. पण भावना आत गेलीच नाही. आंटी म्हणाल्या, अर्णव 1 वर्ष झाले हे अनुभव घेऊन, तुझ्या भावनेवर थोडं खोबऱ्याचं थेंब लाव. मी ऐकलं नाही, आणि अचानक जोरात झटका मारला. माझी भावना तिच्या जीवनात गेली. ती बेशुद्ध होण्याच्या बेतात आल्या. मी 2 मिनिट थांबून उभा राहिलो. मग मी हळूहळू सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, अर्णव एकदा बाहेर काढ, भावनेला खोबऱ्याचं थेंब लाव. मी ऐकलं नाही, सुंदर वेळ घालवायला लागलो. आंटी मला पूर्ण साथ देत होत्या. 10 मिनिटांनंतर आंटीच्या जीवनातून रंग आला. त्या कणल्या आणि त्या जोरात आवाज काढून मला चिकटल्या. अचानक माझ्या भावनेलाही ही सहन झालं नाही, आणि मी जीवनामध्येच रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या. आंटीनी मला थँक्यू म्हणून पापी केली, आणि म्हणाल्या, अर्णव मेडिकल स्टोअरवरून चुपचाप गोळी आण. जान, तू माझ्या जीवनात रंग भरला. त्या रात्री अंकेत झोपल्यावर मी आंटींना 2 वेळा सुंदर वेळेचा अनुभव दिला. दुसऱ्या दिवशी घरी निघालो. माझ्या मनात श्वेता आंटीबद्दलच्या त्या रात्रीच्या आठवणी अजूनही घोळत होत्या. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहताना, मला त्या रात्रीचा प्रत्येक क्षण, प्रत्येक नजर, प्रत्येक स्पर्श आठवत होता. श्वेता आंटीची ती मादक नजर, त्यांचा हात माझ्या खांद्यावर, आणि मग बाथरूममध्ये घडलेलं सगळं, माझं मन काही केल्या शांत होत नव्हतं, आणि मी स्वतःला म्हणालो, अर्णव, हे सगळं आता संपलं. तू आता गावी जातोस, हे सगळं विसरून जा. पण खरं सांगायचं तर, मनात कुठेतरी एक लहानशी, निराळी आशा होती की, कधीतरी पुन्हा श्वेता आंटी भेटतील. त्यांच्या त्या हसण्याची, त्यांचा तो सौम्य स्पर्शाची आठवण सतत मनात फिरत होती. गावी पोहोचल्यावर मी माझ्या रोजच्या आयुष्यात मग्न झालो. शेतात काम करणे, आई बाबांसोबत गप्पा मारणे, मित्रांबरोबर गावातली मजा घेणे, हे सगळं चालू होतं. पण रात्री झोपताना माझ्या डोळ्यासमोर फक्त श्वेता आंटी यायच्या. त्यांचं हसणं, त्यांच्या सौम्य हाताचा स्पर्श, आणि त्या रात्रीचा अनुभव, सगळं माझ्या मनात घर करून बसलं होतं. आणि मी स्वतःला वारंवार समजावयाचो की, अर्णव, ती तुझ्या मित्राची आई आहे. हे सगळं चुकीचं आहे. पण भावना कधी ऐकतात का? काही दिवसांनी मला अंकितचा मेसेज आला, अर्णव, कसा आहेस रे? गावात काय चाललंय? मी लगेच रिप्लाय केला, बस, छान आहे. तू कसा आहेस? आंटी कशा आहेत? मला खरंतर आंटीबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं, पण अंकितला काहीच माहिती नव्हती. त्याने लिहिलं, आई ठीक आहे, पण सध्या थोडी काळजीत आहे. रियाचं लग्न ठरतंय, आणि तिला सगळं एकट्याने सांभाळणं अवघड जातंय. मला थोडं वाईट वाटलं. श्वेता आंटी एकट्या कशा सगळं सहज सांभाळत असतील? मी लगेच अंकितला विचारलं, मी मदतीला येऊ का? रियाचं लग्न म्हणजे मोठी गोष्ट आहे.
अंकित हसला आणि म्हणाला, अरे तू गावातून कशाला त्रास घेशील? आम्ही सगळं सांभाळू, पण तुला येण्याची इच्छा असेल तर नक्की ये ना, मजा येईल. मी 3 दिवस मनात विचार करत होतो. मनात फक्त एकच गोष्ट सतत घोळत होती की श्वेता आंटीला भेटायची संधी पुन्हा मिळणार होती. शेवटी मी ठरवलं, जाऊया. रियाचं लग्न बघू, तसेच श्वेता आंटीला मदतही करू. मी बॅग नीट भरली, त्यात आवश्यक कपडे, थोडी छोटी मदत करायला लागणारी सामानं सुद्धा ठेवली. आई बाबांना सांगितलं की मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जायचं आहे आणि मी नांदेडला पोहोचणार आहे. नांदेडला पोहोचताच मी लगेच अंकितच्या घरी गेलो. बेल वाजवली आणि दरवाजा उघडला तर समोर श्वेता आंटी उभ्या होत्या. त्यांना पाहून माझं हृदय जोरात धडकायला लागलं. त्या साडीमध्ये त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की मी पुन्हा एकदा हरकून गेलो. त्यांनी मला पाहून हसत हसत म्हणाल्या, अरे अर्णव बेटा, तू आलास. ये आत. त्यांनी मला आत बोलावलं आणि माझ्यासाठी थंडगार पाणी आणलं. मी पाणी घेताना त्यांच्या डोळ्याकडे पाहत होतो. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जणू काही बोलत नसलं तरी सर्व काही समजत होतं. अंकित घरी नव्हता. तो रियाला घेऊन मुंबईला गेला होता. आंटी म्हणाल्या, अर्णव, तू आलास हे खूप बरं झालं. मला एकटीने सगळं सांभाळणं खरंच कठीण जात होतं. लग्नाची तयारी, पाहुणे, घर सजवणं, सगळं एकट्याचं करावं लागणं काही सोपं नाही. मी लगेच म्हणालो, आंटी, काळजी करू नका. मी सगळं सांभाळीन. तुम्ही फक्त सांगा, काय करायचं आहे ते. त्या हसल्या आणि म्हणाल्या, तू खूप चांगला आहेस अर्णव. चल, मग आजपासून कामाला लागूया. दिवसभर आम्ही लग्नाच्या तयारीत गुंतलो. मी बाजारातून आवश्यक सामान आणलं, घर सजवलं, फुलं लावली, स्वच्छता केली आणि आंटींना छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मदत केली. पण काम करताना माझी नजर वारंवार आंटीकडे जायची. त्यांचे ते हसणं, माझ्यासोबत बोलताना त्यांची खट्याळ नजर, सगळं मला पुन्हा त्या रात्रीच्या आठवणीमध्ये घेऊन जायचं. एकदा मी फुलांचा हार बनवताना त्यांना चुकून स्पर्श केला. त्या हसत म्हणाल्या, अर्णव, तुझ्या हातात जादू आहे का? माझी तर बोबडीच वळली. दुसऱ्या दिवशी रिया आणि अंकित मुंबईहून परत आले. रिया खूपच गोड होती आणि तिच्या मंगेतराला भेटून मला खूप आनंद झाला. त्या दिवशीच मला समजलं की लग्नाची तयारी, पाहुणे आणि कुटुंबाचं एकत्रित वातावरण खरंच किती खास आणि उत्साही असतं. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती, पण माझं लक्ष वारंवार आंटीकडे जायचं. प्रत्येक वेळेस त्यांच्या सौम्य हसण्याने, काम करताना दिसणाऱ्या खट्याळ नजरेने माझं मन वेडे करायचं. एक रात्री, जेव्हा सगळे झोपले होते, मी थोडं तहानलेलो स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेलो आणि तिथे आंटी भांडी आवरत होत्या. त्यांना पाहून माझ्या हृदयाची धाक वाढली. मी हळूच म्हणालो, आंटी, तुम्ही अजून झोपला नाहीत का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, नाही बेटा, काम खूप आहे. रियाचं लग्न सगळं व्यवस्थित करावं लागणार आहे. आणि तू काय करतोयस यावेळेस? मी हसत हसत उत्तर दिलं, मी फक्त तुम्हाला बघायला आलो. त्या हसल्या, आणि त्यांचा आवाज इतका सौम्य आणि मृदू होता की माझ्या मनात एक अनोखी चढ उतार निर्माण झाली. त्या म्हणाल्या, अर्णव, तू पण काही कमी खट्याळ नाहीस. मग त्या माझ्याजवळ हळूच आल्या, आणि त्यांच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. त्या मंद आवाजात म्हणाल्या, त्या रात्रीची आठवण येते का तुला? माझं हृदय जोरात धडकायला लागलं. मी थोडा गोंधळून म्हणालो, आंटी, कसं विसरणार? पण आता रियाचं लग्न आहे, आपण असं काही. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यांनी माझा हात हलकं धरला आणि मंद हास्य करत म्हणाल्या, अर्णव, मला तुझी गरज आहे. त्या क्षणात हवेत एक वेगळीच दडपणाची भावना होती, आणि माझं मन पूर्णपणे त्या आठवणी आणि भावना यांनी व्यापलं गेलं. फक्त एकदा पुन्हा ती सुंदर वेळ घेऊया. मी काही बोलणार होतो, तेवढ्यात त्यांनी मला स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यात ओढलं आणि दरवाजा लावला. माझ्या मनात संकोच होता, पण त्यांचा तो स्पर्श आणि ती नजर मला पुन्हा वेळ घालवायला पुरेशी होती. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा ती सुंदर वेळ घालवली. स्वयंपाकघरातल्या त्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आवाज आणि एकमेकांच्या जवळ येण्याची ती ओढ होती. शेवटी आम्ही एकमेकांना घटमिठी मारली, आणि आंटी म्हणाल्या, अर्णव, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. मी हसत म्हणालो, आंटी, तुम्ही पण माझ्यासाठी खास आहात. लग्नाचा दिवस उजाडला. रियाचं लग्न थाटामाटात पार पडलं. सगळे आनंदात होते, पण माझं आणि आंटीचं एक लहानसं रहस्य आमच्यातच राहिलं. लग्नानंतर मी गावी परतलो, पण आंटीशी माझं बोलणं सुरू राहिलं. कधी कधी त्या मला मेसेज करायच्या, अर्णव, तुझी आठवण येते. आणि मी हसत रिप्लाय करायचो, आंटी, तुमची पण. आता मी गावात माझं आयुष्य जगतोय,
पण श्वेता आंटी सोबत घालवलेले ते क्षण माझ्या मनात कायम राहतील. कधी कधी मी विचार करतो, हे सगळं बरोबर होतं का, पण मग मन म्हणतं, अर्णव, आयुष्य हे अनुभवांचा खेळ आहे, आणि तू आणि श्वेता आंटी दोघांनीही एकमेकांना काही सुंदर क्षण दिलेत. मित्रांनो, आजच्या कथेबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि अजून अशा कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटू. धन्यवाद.